नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील. या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या बचत गटाबद्दलच्या अनुदानाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 7.69 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये महिला बचत गटांसाठी जिल्हा स्तरावर उमेद मॉल उभारण्याची घोषणा करण्यात आली असून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. लखपती दीदी योजना आणि एकल महिला धोरणावर सुद्धा भर दिलेला आहे. त्याच्यामुळे आता या ठिकाणी महिला बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे उमेद मॉल. महिला बचत गट आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यात बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उमेद मॉल उभा केला जाणार आहे. ज्यामुळे महिलांना बाजारपेठेत आता थेट त्यांच्या वस्तूंना किंमत दिली जाणार आहे. एकल महिला धोरण अर्थसंकल्पात एकल महिलांसाठी विशेष धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं ज्या महिला एकल असतात, बचत गटामध्ये त्यांचा समावेश असेल, अशा महिलांसाठी विविध प्रकारच्या अर्थकरणाच्या योजना या ठिकाणी शासनातर्फे जाहीर केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर उत्पादनांना चालना, महिला बचत गटांच्या माध्यमातून कर्जाची उपलब्धता करून देणे, उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी मदत करणे आणि त्यासाठी जिल्हा स्तरावर योग्य ती ॲडव्हर्टाइज करण्यासाठी या ठिकाणी बचत गटांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत बचत गटासाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या जातात. त्या सर्व कर्ज योजना आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. त्याचबरोबर CRP असेल, उमेद असेल, पंचायत समिती बचत गट विभाग असेल, याबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला असेल तर आपल्याला आपल्या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.